विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. बैठकाही जोरदार सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बघूया एक रिपोर्ट. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मतभेद. जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका. विरोधी पक्षालाही चेहरा असावा, संजय राऊतांचं वक्तव्य. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झालंय. संयुक्तपणे तीनही मोठ्या पक्षांच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. रणनीती आखली जाते. उद्धव यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये यावर सकारात्मक चर्चा झाली. मात्र महाविकास आघाडीमध्ये सगळं सुरळीत असलं तरी मुख्यमंत्री पदावरून मात्र मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावेत असा प्रयत्न करत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाचं विधान केलंय. ज्या पक्षाचे अधिक आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो असा संकेत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील. तर मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊत यांची भाषा बदलल्याचं पाहायला मिळत आहे. जो निर्णय आहे तो आम्ही एकत्र बसून ठरवू असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मात्र ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या आधी त्यांची भाषा वेगळी होती. उद्धव ठाकरेंचा चेहरा याला टॉपमोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केलं गेलंय मुख्यमंत्री पदासाठी. सगळ्या मीटिंग्समध्ये हे सोर्सेस थ्रू कळून येत आहे. पण काय एक नेमकं डिसिजन या डिसिजन विषयी तुम्हाला भविष्यात कळेल. ही ते सांगण्याची ही जागा नाहीये. कोणताही महत्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे चार भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून भाजपच्या अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत प्रश्न विचारतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीकडे बोट दाखवलंय. बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी अशा प्रकारची मराठीत म्हण आहे. तशीच अवस्था महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाची झाली आहे. यांना बहुमताचा पत्ता नाही. प्रत्येकाला 100 जागा लढवायला मिळतील की नाही हे माहीत नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरनं भांडतायत. प्रश्न आहे. आम्हाला सारखे प्रश्न विचारण्यापेक्षा युतीचा चेहरा कोण याचं उत्तर त्यांच्याकडून जरा घ्या, मग आमच्याकडे या. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसत नाहीये आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ते नक्कीच परवडणार नाहीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.